देवा, माते, काय झालं? देवा, आजपर्यंत मी माझ्या लेकीच्या सुखाचा विचार केला, पण मला जे कळाले त्यामुळे मी अंतर्बाह्य बदलून गेले. जाणतेपणी किंवा अजाणतेपणी माझ्या हातून काही अपराध घडला असेल किंवा काही अपशब्द बोलले गेले असतील तर मला क्षमा करावी. माते, त्यात क्षमा कसली? आपल्या पोटी साक्षात पार्वतीने जन्म घेतला आहे. आपली पुण्याई थोर, त्याशिवाय हे शक्य नाही. आपले ममत्व इतकं आहे की आपल्या घरात जन्म घेण्याचा प्रत्यक्ष पार्वतीला मोह झाला आहे. आणि क्षमा कसली? ज्या प्रेमाने आपण तिचा सांभाळ केला आहे त्यासाठी मीच आपला आभारी आहे. तिला जे सत्य समजले आहे ते कसे गुप्त ठेवावे असा प्रश्न तिला पडला आहे. ती तसा प्रयत्न देखील करत आहे, परंतु हे ध्यानात असू द्या की म्हाळसा ही शक्ती स्वरूप आहे, परंतु तिच्या शक्तीची तुम्हाला कल्पना नाही. परंतु चिंता नसावी. मल्लासुरा बरोबरच्या युद्धात ती शक्ती रूपाने माझ्यासह होती. ती कोणी साधारण स्त्री नाही. मी भारावून गेले आहे म्हणून माझी ही अवस्था झाली आहे. मी प्रयत्न करेन हे सत्य माझ्यापर्यंत ठेवण्याचा. तिला सत्य कळण्यास काहीच अवधी आहे. मग कसलेच प्रश्न उरणार नाहीत. तेव्हा चिंता नसावी. गंगे, हाला का गरज घ्या? नाही जी, दिसनात कुठं बी. याला एवढा वेळ कशाला लागायला लागलाय काय कळेना झालं. नुसतं जायचं आणि विचारायचं काय झालं म्हणून. काय करत बसलाय कुणास ठाऊक. हाय हे आलं बघा. काय रे रंगा, किती येड. हा, तुला ठाव आहे ना व आम्ही समधी वाट बघतोय म्हणून. आय बानू म्हणत होती ते खरं आहे. म्हाळसा देवी गड सोडून गेल्या त्या. अरे पण कुठं? ती काय ठाव नाही पडलं. म्हणजे म्या गडाव समध्यासनी विचारलं, पर समध्यासनी हीच ठाव आहे का त्या गड सोडून गेल्या त्या. कशामुळं काय झालं, कुठं गेल्या त्या, कुणाला काय बी ठाव नाही. देवासनी तर समजा ठाव असणारच ना. मला ठाव आहे त्या कशापायी गेल्या आहेत. गडावर जे झालं त्यापायी त्या निघून गेल्या. त्यांनी उगा राग धरला आहे मनामध्ये. असं कशापायी केलं त्यांनी? हो बानू, आता मला जी ठाव पडलं ते मी तुला सांगितलं. पण त्यांनी हे बी एक सांगितलंय का एका मासामध्ये खरं काय ती हुडकून काढते. असं हुडकायचं असतं तर हात राहून बी ठाव पडलं असतं. असं जेजुरी सोडून काय करणार आहे कुणाच ठाव. अगं आई, आता ती आपण कसं सांगावं. होय, कुणी सांगावं. त्यांनी समजा कळल बी. आणि तसं झालं तर त्या देवांसंग कैलासामध्ये निघून जाणार. थांबा 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 थांबा. हा, खाली ठेवा ती. हा, सांभाळून सांभाळून. हा हा. गणोबा, आश्रम आला का? जी देवी, आलं जी.
गणोबा, मला जो एकांत अपेक्षित होता तसाच या आश्रमाचा परिसर आहे. देवी, तुम्ही हतर राहणार म्हणून समजी तयारी करून ठेवली आहे बघा. तुम्हाला अजून काय बी हवं असेल नसेल तर सांगा जी. नाही, मला अजून काही नको. जी देवी, आता 2 सेवक असणे त्याची काय आवश्यकता नाही. म्हणजे मी एकटी इथे राहणार आहे. मला एकांत हवा आहे. देवी, लहान तोंडी मोठा घास घेतोय बघा. तुम्ही आणि देव नसलं म्हणजे जेजुरीला शोभा नाही. लोक तुमच्या दर्शनासाठी येतात, त्यासनी तुमचा आशीर्वाद मिळतोय. पर तुम्ही असं एकलंच. गणोबा, माझ्या प्रजेवर जीव आहे. त्यांच्या भल्यासाठी मी नेहमी तत्पर असते. पण आज अशी वेळ आली आहे की मला एकांतात जाणं जास्त आवश्यक आहे. जशी तुमची आज्ञा. बराच प्रवास झाला आहे गणोबा. तुम्ही काही काळ इथे थांबा आणि मग जेजुरीला प्रस्थान करा. नाही, आम्ही काय आता थांबत नाही. आम्ही लागलीच निघतो जेजुरीला. पर देवी, तुम्हाला हात काय हवं असेल नसेल तर कसं सांगणार? ते आत्ता ठाऊक नाही, पण काहीतरी त्यातून मार्ग निघेलच. जी देवी, येतो आम्ही. चला या. चला बिगी रात व्हायच्या आधी जेजुरी म्हणजे पोचलं पाहिजे. या. म्हाळसा, तू हा निर्णय घ्यायला नको होतास. तुझं असं जेजुरी सोडून जाणं यांनी काय हाती लागणार? तू रागाच्या भरात तू हा निर्णय घेतला आहेस खरा, परंतु ह्यामुळे भविष्यात काय घडणार आहे हे मात्र सांगता येणं कठीण झालं आहे. देवा, मुनिवर, प्रणाम देवा. क्षमा असावी देवा, मी आपल्या साधनेत व्यत्यय आणला. नाही मुनिवर, तुम्ही या इथे आलात ह्याचा अर्थ निश्चितच काहीतरी महत्वाचे कार्य असणार. नारायण नारायण. देवा, आपल्यापासून कुठली गोष्ट लपून राहिली आहे? मी आपले दर्शन घेण्यासाठी इथे आलो होतोच, परंतु माझ्या मनात एक प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर काही केल्या मिळत नाही. म्हणून आपली भेट घ्यावी असे मला वाटले. मुनिवर, म्हाळसा गड सोडून एकांतात गेली आहे ही वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि म्हणूनच त्या संदर्भात विचारणा करण्यासाठी तुम्ही आला आहात. नारायण नारायण. खरे आहे देवा, एकीकडे श्री म्हाळसा देवींनी अशी घोषणा केली आहे की एका मासात त्या सत्य शोधून काढतील आणि ते सर्वांना सांगतील, आणि दुसरीकडे श्री म्हाळसा देवी एकांतात गेल्या आहेत. याचा अर्थ असा की त्या जेव्हा एकांतातून बाहेर येतील तेव्हा नक्कीच त्यांना काहीतरी कळलेले असेल. अर्थातच म्हाळसा एकांतात गेली आहे ते स्वतःला शोधण्यासाठी, आणि ह्याचेच तिला सहाय्य होणार आहे सत्य काय आहे हे कळण्यासाठी. म्हणजे त्यांना सगळे सत्य कळणार का देवा? कदाचित सारं काही कळेलही, परंतु मुनिवर, त्याचबरोबर बानूला देखील सर्व काही कळायला हवं. परंतु
तसं काही साध्य होताना मात्र दिसत नाही. श्री म्हाळसा देवींना त्याच पार्वती देवी आहेत हे कळल्यानंतर बानू म्हणजेच जयाद्री आहे हेही त्यांना कळेल. होय, आणि त्यानंतर ती बानूला जवळ करेल ह्यात काहीच शंका नाही. कारण जयाद्री ही तिची प्रिय सखी आहे. नारायण नारायण, सत्य आहे देवा. परंतु मुनिवर, मला नाही वाटत की तुम्हाला हा प्रश्न पडला आहे. कारण हे घडणं हे तर स्वाभाविक आहे. नारायण नारायण, होय देवा. मला असा प्रश्न पडला आहे की श्री म्हाळसा देवींना सत्य कळल्यानंतर त्यांचा बानूकडे बघण्याचा दृष्टिकोन निराळा होणार. परंतु त्यावेळी जर बानूला काहीच कळले नाही तर? म्हणजे बानूला हे कळलेच नाही की ती कोण आहे, तर काय होणार देवा? आपण श्री म्हाळसा देवींबरोबर बानूला इथेच सोडून कैलासात निघून जाणार? आपले अवतार कार्य संपल्यावर बानूचे काय होणार देवा? मुनिवर, पुढे काय होणार आहे हे येणारा काळच ठरवेल. देवी, देवी, तुम्ही कुमार कार्तिकेय ना? होय देवी, मी. पण तुम्ही इथे? तुमची भेट घेण्यासाठी आलो होतो देवी. तुम्ही या आश्रमाच्या परिसरात साधनेसाठी आला आहात हे कळलं. हो, मला एकांत हवा आहे म्हणून मी इथे आले आहे. पण तुम्ही इथे येण्याचे काही विशेष कारण आहे का? निश्चितच आहे देवी. तुम्ही एका मासात सत्य काय आहे ते शोधून काढणार आहात अशी घोषणा केली आहे. हो, पण ही वार्ता तुमच्यापर्यंत देखील पोहोचली तर? देवी, ही वार्ता आता सर्वांनाच कळून चुकली आहे. तुमच्या या घोषणेने मला खरोखरच अतीव आनंद झाला. तुम्हाला? आणि ते का? कारण देवी, तुम्ही पुन्हा कैलासात येणार. सर्वजण कैलासात तुमची प्रतीक्षा करत आहेत. श्री महादेव कैलासात पुन्हा येणार याचा आनंद आहे. मी देखील त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहते आहे. मला हे सत्य कळलं की यांचं अवतार कार्य संपणार आणि आम्ही कैलासात जाणार. कैलासात तुम्ही परत येण्याची सर्वजण प्रतीक्षा करत आहेत. देवी, तुम्ही घेतलेला हा निर्णय आणि घोषणा योग्यच आहे. पण खरं तर हा निर्णय तुम्ही जरा आधीच घ्यायला हवा होता. तेव्हा असा काही निर्णय घ्यावा लागेल असं वाटलं नव्हतं. पण आता यामुळे सगळ्यांनाच सत्य कळणार. याचा सगळ्यांनाच आनंद होणार आहे. हो देवी, तुमच्या या कार्यात काही सहाय्य लागले तर मी तत्पर आहे. यावेळी कोणाचेही सहाय्य घ्यायचे नाही असे मी ठरवले आहे. पण तरीही जर मला कोणाचे सहाय्य हवे असेल तर मी तुम्हाला आव्हान करेन. येतो देवी. म्या तर गडावर नाही जायचं. म्हाळसाताई जरी हत नसल्या तरी म्या नाही म्हणजे नाही जाणार गडावर. पर मला हे बी ठाव व्हायला हवं का म्हाळसाताई कुठं गेले आहे ती. अक्का, देवी गड सोडून गेल्या हे काही बरं झालं नाही. खरंय तुझं, पण ह्यातूनही तिला काही साध्य होणार म्हणूनच ती गेली असणार. त्याशिवाय तिने केलेली घोषणा पूर्ण होईल का? अक्का, एक विचारू का? विचार. तुम्ही अशा इतक्या शांत कशा, हाच प्रश्न मला पडलाय. नाही म्हणजे याआधी काही घडलं असतं तर तुम्ही अधिक अस्वस्थ झाला असता. असू दे, काही गोष्टी तुला नाही कळायच्या.
काय करतेस इथे? जी मला गडावर तर यायचं नाही आहे जी. तर मला समजा कळालं काय झालं आहे ते. म्हणून म्हणलं का वाटत कोणी दिसलं तर त्यासनी विचारावं, आणि म्हणून मी हात आल्या. जे घडलं ते घडलं, त्यामुळे तुला आता पश्चाताप करायची काही आवश्यकता नाही. म्हणजे तुम्हाला बी असंच म्हणायचं आहे का ही समजा माझ्या पायी झालं आहे? तुझ्यामुळे म्हाळसा जेजुरी सोडून निघून गेली. ही वेळ तुझ्यामुळे तिच्यावर आली, हेच सत्य आहे. अहो पण माझं म्हणणं तरी ऐकायचं का? काय ऐकायचं होतं बानू? तू कितीही नाकारलंस तरी हेच सत्य आहे की केवळ तुझ्यामुळे म्हाळसाला हा भरला संसार सोडून निघून जावं लागलं. अर्थात ह्यातही सत्य काय आहे हे ती शोधून काढेलच. म्हणजे तशी तिने घोषणा केलीच आहे, आणि या एकांतात तिला नक्कीच सहाय्य होईल, ह्यात काही शंका नाही. हे बघा, त्यासनी काय कळलं आणि काय कळणार नाही हे माझा प्रश्न नाही. माझं एवढंच म्हणणं आहे का त्यांनी असं जेजुरी सोडून जायला नको होतं. तू तिच्या समोर दुसरा कोणता मार्ग ठेवलास? एक मास गडावर यायचं नाही, देवांना भेटायचं नाही, हे सांगूनही तू तेच केलं. एकदा नाही, वारंवार घडल्यावर तिला राग येणं अयोग्य नाही. अहो पण बानू, तुझ्यामुळेच हे सारं घडलं आहे, हेच सत्य आहे. गणेश, कुठे चाललायस? गडावर. म्हाळसा इथे नाही म्हणून तुला चुकल्यासारखं वाटत असेल, होय ना? होय, ही सोबत असण्याची सवय झाली आहे. पण शुभ वार्ता येईल ह्याची प्रतीक्षा आहे. मी आपल्याला एक गोष्ट सांगितली नाही. कशा संदर्भात? आपली अनुमती न घेता मी मातेला सहाय्य केले आहे. गणेश, काय घडलं आहे? मी मातेला माझ्या मूळ रूपाचे दर्शन घडवले आहे. परंतु तिने तुला ओळखले तर नाही ना? मी हे तिला सांगितले नाही की मीच गजानन आहे. आता ती एकटी आहे, तेव्हा गतजन्मात घडलेलं सर्व काही तिला आठवू लागेल. सर्वजण तिच्या समोर येऊ लागतील. ह्यात प्रथम बंधू कार्तिकेय त्यांची भेट होईल असे मला वाटते. होय, कार्तिकेयचा विरह फार मोठा आहे. त्याला पार्वतीची उणीव अधिक भासली असणार, कारण काही काळ तरी त्याला इथे येऊ दिलं नव्हतं. देवा, जेव्हा माता परत येईल तर मीही माझ्या मूळ रूपात प्रकट होईल आणि तुमच्या सोबत कैलासात येईल. आणि इथे शक्ती प्रस्थापित करून आपल्याला जावं लागेल. परंतु गणेश, बानूचं काय करायचं हा मात्र प्रश्न आहे. ते तर आज ना उद्या घडणारच होते. आता तिची इच्छा काय आहे हे तिला विचारावं लागेल. मला वाटतं माता काय म्हणत आहे हेही महत्वाचं आहे. असंही होईल की माताच आग्रह धरेल बाणाईला सोबत घेऊन जाण्याचा. पण जर ज्ञानाला प्राप्त झाली नाही तर तिला कसे घेऊन जाणार? गणेश, बानूसाठी काहीतरी करावंच लागेल.